एका रिसर्चमध्ये काय आढळले की आपण जी लोक आहे म्हणजे ही जी जनरेशन आहे ती एखाद्या गोष्टीवर 8 सेकंदपेक्षा जास्त फोकस करू शकत नाही. म्हणजेच काय की आपण एखादी गोष्ट करायला घेतली तर विदिन 8 सेकंद आपण त्या गोष्टीतून डिस्ट्रॅक्ट होतोय. म्हणजेच काय मोबाईलच बघ, टीव्हीच बघ, एक्सेट्रा गोष्टी काय होतंय इकडे आपला कल जातो आणि हीच आजकालची जी आहे ती रियालिटी आहे. तर ठीक आहे आपण अडकलोय ट्रॅपमध्ये, पण ह्या ट्रॅपमधून आता बाहेर कसं निघायचं? तर ह्या गोष्टींविषयी आपण काय करणार आहे, आज चर्चा करणार आहे. तर नमस्कार, मी सोना मॅम, कर्मवीर प्रबोधिनी सातारा, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी एक चळवळ या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. फोकस हा असा सिक्रेट आहे ना ज्याच्यामुळे आपल्या आयुष्याचे 99.9% प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतात. म्हणजेच आपल्या लाईफचं आणि फोकस ह्याचं नक्की काय रिलेशन आहे हे आपण बघू. आता हे मी तुम्हाला एका स्टोरी फॉर्म मध्ये सांगते, म्हणजे मला एक्झॅक्टली काय म्हणायचं ते तुम्हाला इझिली समजेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघा, एक श्री नावाचा मुलगा असतो. आता जो श्री नावाचा मुलगा असतो तो एकदम होतकरू म्हणजे कष्टाळू मुलगा असतो, पण गरीब परिस्थितीतून बिलॉंग करतो. म्हणजे त्याच्या आयुष्यात बरेच प्रॉब्लेम असतात. प्रॉब्लेम ह्याच्यामुळे असतात की त्याला वडील नसतात आणि तो आईसोबत राहत असतो. आता तो मुलगा ना त्याच्या आईला पण मदत करतो. आता वडील नसल्यामुळे थोडा फायनान्शियल पण इश्यू येतो, तर तो फायनान्सचं पण थोडंफार इकडे तिकडे प्लस मायनस पार्ट टाइम जॉब करत असतो. तिसरी गोष्ट म्हणजे तो त्याला ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी तो संध्याकाळी काय करतो, स्टडी करतो, म्हणजे स्कूल करतो, आईला मदत करतो. त्याच्यानंतर त्याला फायनान्शियल साठी काही मदत लागत असेल म्हणजे मदत होत असेल, थोडंफार काम भेटत असेल तर तो काम करतो प्लस स्टडी करतो. एवढ्या गोष्टी कोण करत असतो, आपला श्री करत असतो. आता हे सगळं करतो म्हणजे तरीही त्याचा रिझल्ट वगैरे ठीक असतात, छान तो मार्क्स घेऊन येतो इतर मुलांपेक्षा. आता विषय असा आहे की एकदा काय होतं की एकदा स्कूलमध्ये एक्झाम्स असतात, पण त्याच्यातला एक पेपर जो आहे तो श्रीला काय करतो, डिफिकल्ट जातो आणि बिचारा श्री जो आहे तो त्या पेपरमध्ये काय होतो, फेल होतो. आता असा विषय होतो की श्रीचे जे फ्रेंड्स आहेत ते श्रीचे फ्रेंड्स काय करतात, श्रीला त्रास द्यायला सुरुवात करतात. त्याच्यानंतर रिलेटिव्ह देन म्हणजे श्रीला एकदम असे तंग करून टाकतात. मग श्रीला काय होतं की कंटाळा येतो त्याच्या जीवनाचा. त्याला असं वाटतं की आपल्याला हे नकोच आहे, किंवा जे स्कूलला जायला नको, अभ्यासच करायला नको, आपल्याला ह्या लोकांसोबत बोलायचंच नाही, ह्यांच्यासोबत राहायचंच नाही, असे बरेच बरेच नको नको ते निगेटिव्ह थॉट्स आपल्या श्रीच्या मनात येतात. आता श्रीला एक छान टीचर्स असतात, म्हणजे त्यांना टीचरांना माहित असतं की श्री कुठल्या परिस्थितीतून बिलॉंग करतोय, की तो किती स्ट्रगल मधून शिकतोय, हे सगळं त्या सरांना माहित असतं. ते सर ही देखील त्याला छान सपोर्ट करतात. आता ते सरांना दिसतं की श्रीचं काय आजकाल लक्ष नाहीये, तो श्री जरा नाराज आहे, तर ते काय करतात, श्री सोबत बोलायला लागतात, म्हणजे ते जाऊन बोलतात. तर त्यांना त्या बोलण्यातनं कळतं की श्री काहीतरी त्रासात आहे आणि मग श्रीचं त्यांचं छान कॉन्व्हर्सेशन होतं आणि श्री मग त्यांना सांगतो की त्याला एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे. तर श्री काय म्हणतो, मी सर खूप वैतागलोय, मला शाळेत यायची इच्छा नाही, मला काहीच करायची इच्छा नाहीये, तर मी उद्यापासून शाळेत येणार नाही. आता हे श्री कोणाला सांगतो, त्यांच्या सरांना सांगतो. तर सर म्हणतात की ठीक आहे बा, तुला नाही यायचं ना, नको येऊ, पण माझं एक काम करशील का? आता श्री सरांचा रिस्पेक्ट करतो, त्यामुळे श्री नाही म्हणू शकत नव्हता. श्री म्हणतो ठीक आहे सर, काय असेल काम सांगा, मी करीन तुमचं काम. आता श्री जो आहे त्याला सर सांगतात की उद्या तू स्कूलला येशील ना, त्यावेळी फक्त माझ्यासाठी एक दुधाचा भरून ग्लास घेऊन येशील का? पण रूल असा आहे, ते दुधाच्या ग्लास मधला एकही थेंब जो आहे तो खाली रस्त्यावर पडला पाहिजे नाही, हा रूल सर त्याला सांगतात. आता श्री काय जास्त क्वेश्चन करत नाही, तर सरांना म्हणतो ठीक आहे सर, मी करेल ते काम तुमचं. तर आता दुसरा दिवस उजळतो, श्री वगैरे छान सगळं काम मग त्याची आवरून काय करतो, शाळेच्या दिशेने यायला लागतो. आता श्री ज्यावेळी शाळेच्या दिशेने यायला लागतो त्यावेळी त्याचा फोकस म्हणजे तो काय करतो, ते जे ग्लास आहे ते दुधाने छान फुल भरलेलं असतं आणि तो काय करतो की सरांनी सांगितलेला रूल एकदम लक्षात ठेवतो आणि कॉन्सन्ट्रेट होऊन काय करतो, रोडवरून त्या स्कूलच्या दिशेने यायला लागतो. आता असं होतं की तो हळूहळू शाळेला पोहोचतो, म्हणजे एक 10-15 मिनिटाचा डिस्टन्स असतो, तो शाळेला पोहोचतो आणि तो सरांपर्यंत येतो आणि त्याचा टास्क काय करतो, कम्प्लीट करतो. सर त्याला शाबासकी देतात आणि म्हणतात, अरे श्री, तू हे सगळं छान काम केलंस, पण तुला काय आज तुझे मित्र भेटले नाहीत का? तर श्री म्हणतो, नाही भेटले ना सर, आज पण मित्र भेटले होते. ते सर बोलतात की मग तुला मित्र भेटले तर मग ते तुला आज काय बोलले नाहीत का? नाही सर. तर श्री म्हणतो की बोलले असतील, पण माझं काय त्यांच्याकडे लक्ष नव्हतं, कारण मी काय केलं, मला तुम्ही जे टास्क दिला त्याच्यावर माझं कॉन्सन्ट्रेशन होतं, त्यामुळे मी त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. तर सर म्हणतात, हे बघ श्री, मला तुला हेच सांगायचंय की ज्यावेळी तू तुझ्या दुधाच्या ग्लासाकडे कॉन्सन्ट्रेशन केलं त्यावेळी तुला बाकीचं काय ऐकायला आलं का?
बाकीचे लोक काय म्हणतात ते तुला समजलं का? नाही समजलं. तसंच तुझं आहे, तू तुझं गोल ठरव, तुझं मोठं काय आहे तिकडं बघ, आणि ते तू करत असताना तुला बाकीच्या गोष्टी काय चाललेत, बाकीचे काय प्रॉब्लेम्स आहेत, तुझ्या आयुष्यात जे काय आहे त्याच्याकडे काय होईल, तुझं इग्नोर होईल आणि तू योग्य गोष्टींनाच काय करशील, अटेन्शन देशील. आणि हेच मला पण तुम्हाला सांगायचं की तुम्ही तुमचं मोटो क्लिअर करा, तुमचे टार्गेट नक्की तुम्हाला कशी लाईफ हवे, नक्की तुम्हाला काय करायचंय हे तुमचं क्लिअर करा, आणि मग त्या दिशेने तुम्ही हळूहळू पोहोचत जा. तुम्हाला फक्त काय ठेवायची, कन्सिस्टन्सी ठेवायची. ही जर लागली, कन्सिस्टन्सी प्लस फोकस, ह्या दोघांचं जर का मिलन झालं, देन तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. पण ठीक आहे, हे सगळं झालं. आता आपल्याला काय बघायचंय की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ना आपण ह्या गोष्टीवर कसा फोकस करू शकतो. म्हणजेच एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू न बघितलं तर तुम्हाला 3 गोष्टी लक्षात असल्या पाहिजेत की आपला माइंड, बॉडी आणि स्ट्रॅटेजी, ह्या 3 गोष्टी तुम्हाला काय केल्या पाहिजेत, व्यवस्थित मॅनेज करता आल्या पाहिजेत. म्हणजेच काय, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं जे गोल आहे ते क्लिअर करता आलं पाहिजे. आता बरेच मुलं काय करतात माहितीये का, की आज खूप एनर्जी आहे, तर आज मी एकदम, आता समजा तुम्ही फिजिक्सचा सब्जेक्ट घेतलाय, तर आज मी एकदम फिजिक्सचे 5 चॅप्टर करून टाकणार, असं बरेच जण म्हणजे अशा गोष्टी काय करतात ते डिसाईड करतात, पण एकदम चुकीचं आहे ते. तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय केलं पाहिजे की तुमचं एक मोटो ठरवलं पाहिजे की मला आज एवढं एवढं क्लिअर करायचंय, आज मला एवढा अभ्यास करायचा आहे. म्हणजेच तुम्ही एकदम 5 चॅप्टर करण्यापेक्षा तुम्ही काय केलं पाहिजे की फिजिक्सचे 2 न्यूमरिकल्स घ्या आणि एखादा टॉपिक घ्या, तोच व्यवस्थित करा ना. आणि एकदम म्हणजे काही उगाच स्टडी करायचा एका दिवशी एनर्जी आहे म्हणून त्याला काय अर्थ नाहीये. मग त्याच्यातनं तुम्ही एकाच दिवशी करता, नंतर विसरतच जाता, तुमची प्रॉपरली स्टडी जी पाहिजे ती होत नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, व्यवस्थित तुमचा गोल जे आहे ते क्लिअर करा आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करा. कन्सिस्टन्सी इतकं काहीच भारी नाहीये. जर का कन्सिस्टन्सी आणि फोकस ह्या दोघांचा मेळ जुळला तर मग कोणी अडवू शकत नाही. आणि तुमचा जर का क्लिअर गोल असेल तर तुम्हाला डिस्ट्रॅक्शन पण होत नाही, एवढं डिस्ट्रॅक्ट तुम्ही होत नाही. कारण तुमच्या बॉडीला माहित असतं की आज मला एवढं एवढं करायचंय, माझा आज हा प्लॅन आहे, इथं हे करायचं, इथं हे करायचं, एवढं एवढं करून टाकायचंय. आणि हा जर तुमचा मोटो फिक्स असेल तर तुम्हाला एवढाही त्रास होत नाही, तुम्ही एवढंही डिस्ट्रॅक्ट होत नाही. तुमचं क्लिअर गोल असलं ना की तुमच्या माइंडला एक डिरेक्शन मिळते की बाबा मला हे हे एवढं एवढं काय करायचं, अचीव्ह करायचं, आणि तुम्ही त्या दिशेने चालत राहता. तुम्ही बाकी इतर गोष्टीकडे लक्ष देत नाही. जसं की श्रीने ज्यावेळी त्या दुधावरच्या ग्लासवर फोकस केला, कॉन्सन्ट्रेट केलं, त्यावेळी त्याला बाकीच्या गोष्टी दिसल्या का? नाही. त्याचे बाकीचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते बाकीचे प्रॉब्लेम्स काय झाले, ऑटोमॅटिकली सॉल्व्ह झाले. त्याला कळलेच नाही त्याचे फ्रेंड्स काय बोलत होते त्याला. तसंच अगदी आपल्या बाबत आहे, जे काय आपण जर का आपलं मोटिव्ह जर क्लिअर केलं की मला एवढं एवढं करायचं, हे हे करायचं, आज हे हे करायचे, तुम्ही जर का तुमचं टार्गेट फिक्स केलं तर मग तुम्हाला डिस्ट्रॅक्शन येणार नाही. तुम्ही डायरेक्टली त्या तुमच्या जे काय गोल डिसाईड केले त्या गोलपर्यंत काय होईल, पोहोचून जाल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय करा, पोमोडोरो टेक्निक वापरा. पोमोडोरो टेक्निक म्हणजेच काय, आपण काय करतो, आता खूप भारी वाटतं, मी आता एकदम 2 तास अभ्यास करत बसते, असं बऱ्याच जणांना वाटतं, पण हे एकदम चुकीचं आहे. तुम्ही काय करायला पाहिजे, ही जी टेक्निक आहे त्या टेक्निकनुसार यूज केला पाहिजे. म्हणजेच काय, मी 25 चे 4 स्लॉट टाका, मध्ये एक 10 मिनिटाचा 5-5 मिनिटाची काय करा, ब्रेक टाका. म्हणजेच 25 मिनिटं अभ्यास करा, नंतर थोडा एक 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, पुन्हा 25 मिनिटं बसा, 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, पुन्हा 25 मिनिटं बसा, 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, पुन्हा 25 मिनिटं बसा, 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, आणि नंतर एखादा लॉंग ब्रेक घ्या. असं केलं तर तुमचं एकदम तुमचं माइंड पण व्यवस्थित राहील, तुमची बॉडी पण व्यवस्थित राहील, तुम्हाला एवढा त्रास होणार नाही ह्या टेक्निकनुसार. आणि बरेच जण जे आहेत ही टेक्निक यूज करतात जे सक्सेसफुल आहेत. त्यामुळे एकदम स्टडी करायच्या नादात लागू नका. यामुळे तुमचा जो ब्रेन आहे तो ब्रेन काय होईल, ओव्हरलोड होणार नाही, आणि तुम्ही जे अभ्यास केलाय ते तुमचं एकदम प्रॉपरली लक्षात राहील, आणि ते सगळं तुमचं जे घालवलेलं तुम्ही टाइम आहे तो काय होईल, वर्थ इट होईल. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट आहे की तुम्ही डिस्ट्रॅक्शन पासून दूर राहा. म्हणजेच काय, तुमचा डिस्ट्रॅक्ट करणारी गोष्ट आपल्याला सगळ्याच जणांना आहे ती म्हणजे मोबाईल. तुम्ही ज्यावेळी अभ्यास करता त्यावेळी मोबाईल शक्यतो लांबच ठेवा. विशेष म्हणजे सायलेंट तो असलाच पाहिजे, पण शक्य असेल तुम्हाला जर का तुम्ही मोबाईल मधून अभ्यास करत नसाल तर तुम्ही तो दूरच ठेवा. कारण तुम्ही जर का जवळ ठेवला तर आपली इच्छा होते, चला थोडं इंस्टाग्राम बघू, व्हॉट्सअप बघू, फेसबुक बघू, एक्सेट्रा आपलं काय होतात. तर अशा प्रकारे आपण डिस्ट्रॅक्ट होतो, आणि एका तासाचा 5 मिनिटाचा आपण ब्रेक घ्यायचं, कधी 2 तास 3 तास होतात आपल्याला सुद्धा कळत नाही. त्यामुळे जेव्हा शक्य होईल तेवढं ना मोबाईल पासून लांबच राहिलेलं बरं, ज्यावेळी आपण अभ्यास करायला बसतो त्यावेळी. चौथी गोष्ट आपली आहे ती म्हणजे ऍक्टिव्ह स्टडी करा. म्हणजे नुसतंच पुस्तक घ्यायचं, बघत बसायचं, वाचत बसायचं, याला काहीच अर्थ नाहीये.
तुम्ही काय करा, तुमच्या स्वतःच्या नोट्स क्रिएट करा. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची कुठली आहे की तुम्ही जे वाचले ना ते तुम्ही शिकवायला लागा. भले समोर कोण नसू दे, पण असं सांगायचं की हे मी समोरच्याला शिकवतोय. हे तुम्ही टेक्निक यूज केली ना तर तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यावेच लागणार नाहीत अभ्यास करायसाठी. कारण ज्यावेळी आपण दुसऱ्यांना सांगतो त्यावेळी ते आपल्या डोक्यात काय होतं, फिट बसत जातं. त्यामुळे असं ॲज्युम करा की तुम्ही कोणातरी शिकवताय इन्स्टेड ऑफ की तुम्ही ते वाचत बसताय, गोकणपट्टी करत बसताय. त्याच्यापेक्षा ही टेक्निक लय भारी आहे, त्यामुळे ही करा. तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही काय करा, तुमच्या नोट्स क्रिएट करा आणि तुम्ही काय करा, तो जो टॉपिक आहे त्या टॉपिकवर स्वतःचे ओन क्वेश्चन क्रिएट करा की हे म्हणजे काय, मग हे असं असेल तर हे कसं करायचं, म्हणजे क्रॉस क्वेश्चनिंग करायला सुरुवात करायची, आपलं आपणच करायचं. आणि त्या गोष्टीवर काय करायचं की तुमचे स्वतःचे क्वेश्चन करून की म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ने ह्याच्यावर काय क्वेश्चन येईल हे काढायचं. म्हणजेच काय, तुम्हाला शॉर्ट नोट आली तरी चालेल, डेफिनेशन आली तरी चालेल, मॅच द पेअर, फिल इन द ब्लँक, जे काय असेल क्वेश्चन जो आहे तुमचा आरोप फिरून कसाही आला तरी तुम्हाला आन्सर लिहिता आलं पाहिजे. असं आपलं स्टडी पाहिजे, अशा प्रकारे आपला स्टडी असला पाहिजे. त्याच्यानंतर ना आपली पुढचा पॉइंट आहे की कधीही तुमच्या बॉडीला इग्नोर करू नका. तुमची झोप खूप महत्वाची आहे. ऍटलीस्ट तुम्ही 6 to 7 आवर्स ही स्लीप घेतलीच पाहिजे. त्याच्यानंतर आपलं शरीर हे हायड्रेटेड राहिलंच पाहिजे. पाणीचा इंटेक वगैरे जे आहे तो व्यवस्थित घेतलाच पाहिजे. कारण तुमची बॉडी व्यवस्थित असेल तर तुमचा माइंड पण छान राहतो आणि तुम्ही व्यवस्थितपणे त्या गोष्टीकडे लक्ष देऊ शकाल. कारण आपण जर का आपली बॉडीच व्यवस्थित आपल्याला साथ देत नसेल तर मग काय आपण कितीही करा त्याला काहीच अर्थ नाहीये. त्यामुळे बॉडी व्यवस्थित, आपलं शरीर व्यवस्थित ठेवा, तुमचं माइंड सुद्धा व्यवस्थित चालू लागेल त्याच्यानुसार. त्याच्यानंतर ना पुढची आहे की तुम्ही रिव्हिजनला खूप महत्त्व द्या. कारण रिव्हिजन म्हणजे ज्या दिवशी तुम्ही स्टडी केला त्या दिवशी रिव्हिजन करा, त्याच्यानंतर वीकली रिव्हिजन मारा, त्याच्यानंतर मंथली रिव्हिजन घ्या आणि नंतर हळूहळू नुसतं क्विक रिव्हिजन करत जायचं. कारण रिव्हिजन जेवढा कराल तेवढा तुमचं काय होईल, कॉन्फिडन्स बूस्ट होईल. कॉन्फिडन्स जेवढा बूस्ट होईल तेवढं तुम्ही फोकस्ड राहाल. तुम्हाला जास्त त्या गोष्टीवर एफर्ट्स घ्यायची गरज नाही. त्यामुळे रिव्हिजनवर फोकस करत जा. कारण रिव्हिजन इतकं भारी काहीच नाहीये. ज्या लोक रिव्हिजन करतात ना त्या लोकांना त्या गोष्टीविषयी प्रचंड कॉन्फिडन्स असतो आणि तेवढं तुम्ही फोकस पण करून राहता त्या गोष्टीवर. त्यामुळे रिव्हिजनला खूप असं महत्त्व द्या. आणि जर का तुम्ही नंतर खूपच दमलेला असाल तर तुम्ही काय करायचं, मस्तपैकी 2 मिनिटं डोळे बंद करायचे, छान पाच काय करायच्या डीप ब्रीथ घ्यायच्या आणि छानपैकी रिलॅक्स व्हायचं आणि स्वतःवर खूप विश्वास ठेवायचा. आणि एवढं सगळं केलं तर तुम्ही छान फोकस्ड, तुमची लाईफ छान तुम्ही फिक्स करू शकता आणि तुमचा जो काय मोठा आहे तो तिथपर्यंत तुम्ही नक्की पोहोचू शकाल. त्याच्यापासून तुम्हाला कोणीही अडवणार नाहीये. त्यामुळे हे व्यवस्थित करा. आपले जे गोल आहे ते गोल क्लिअर करा. तुम्हाला नक्की कशी लाईफ पाहिजे ती तुमची लाईफ डिसाईड करा की मला ठीक आहे, मला असं करायचं ना, मग त्याच दिशेने तुम्ही जा. उगाच नाही तर मग टाइम वेस्ट होत जातो. कारण आपण जे करतो त्याच्यात नंतर आपला इंटरेस्टच नसतो. मग आपल्याला असं वाटतं की आपले डिसिजन्स चुकलेत. त्यामुळे तुम्ही फोकस, आपल्याला नक्की काय पाहिजे, कसं पाहिजे, किती पाहिजे, कधी पाहिजे हे तुमचं सगळं डिसाईड असलं ना की तुम्हाला कधीही प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो, मला पण माहिती आहे की फोकस ही जी आहे ती एक सवय आहे, ती काय एकदम येणार नाहीये. पण आपण रोज थोडं त्याच्यासाठी काम करू आणि एक दिवशी ती नंतर हळूहळू ती आपल्यात एवढी रुजून जाईल की आपल्याला पण कळायचं नाही की ते आपल्या कधी अंगात आलं. त्यामुळे कष्ट करायला कधीच घाबरू नका. आपण खूप कष्ट करू, मेहनत करूया, चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करूया, चांगलं नॉलेज घेऊया, आपल्या आईवडिलांना खूप प्राऊड करूया की त्यांना असं वाटलं पाहिजे की माझी मुलगी किंवा माझा मुलगा ही लाखात एक आहे, असं त्यांना फिलिंग आली पाहिजे. ह्यासाठी काम करूया आणि ह्यासाठी खूप कष्ट करूया. त्यामुळे आपण डिस्ट्रॅक्शनला सोडून आपल्या गोलला खूप महत्त्व देऊया. आणि आता आपण इथेच थांबूया. जर का तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपला एज्युकेशनल प्लॅटफॉर्म कर्मवीर प्रबोधिनी सातारा, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी एक चळवळ या एज्युकेशनल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.